प्रणाम। काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यांची उत्तरं खरं म्हणजे गृह खात्याने CID, CBI, ATS, SIT या विविध यंत्रणा ज्या सगळ्या या कामासाठी अडकलेल्या आहेत, गुंतलेल्या आहेत, काम करतायत, या संतोष देशमुख हत्याकांडाच्या संदर्भात त्यांनी खुलेपणाने पारदर्शकपणे द्यायला पाहिजेत। पण सुरुवातीला असा आरोप होत होता की पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांचं संगनमत आहे गुन्हेगारांशी। मग नंतरच्या टप्प्यात गुन्हेगार क्रमशः पकडले गेले, मग आकावर कॉन्सन्ट्रेट झालं, मग वाल्मिक कराड पण पकडला गेला, मग नंतर आकाच्या बाकावर प्रकरण हे करण्याचा प्रयत्न केला आणि धनंजय मुंड्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं। या सगळ्या प्रोसेसमध्ये आश्चर्याची गोष्ट आहे की तपासामध्ये सिलेक्टिव्हली बातम्या या यंत्रणा ज्या तपास यंत्रणा आहेत ना त्यांच्याकडून लीक केल्या जातात। ठीक आहे, सुरुवातीला या देशमुख कुटुंबियांनी आरोपच केला होता की आम्हाला काही माहितीच दिली जात नाहीये, काय चाललंय, कुठे तपास आहे, काय आहे। त्यामुळे मग थोडंसं त्यानंतर ते ब्रीफ करायला लागले, त्यांनाही ब्रीफ केलं की काय तपास चाललाय, कुठे तपास चाललाय, काय रीतीने तो चाललाय पुढे वगैरे वगैरे। मग ती त्यांची मागणी त्यावेळेला मंजूर झाली। आता जे काही प्रश्न आहेत की ज्याच्या संदर्भामध्ये पोलीस चौकशी केलेली आहे, पोलिसांनी चौकशी, पोलीस म्हणजे या सगळ्या, आता मी पोलीस म्हणतो ना ते दरवेळेस सगळ्या यंत्रणांची नावं नाही घ्यायची आहेत मला, म्हणून मी फक्त पोलीस असा एक जनरल शब्द वापरतो। तपास यंत्रणा म्हणू का चालेल तसं म्हणतो। आता या तपास यंत्रणा कोणत्या आहेत, कोणते अधिकारी त्याच्यात आहेत, ते अधिकारी पण त्यांनी मला वाटतं SITचे सगळे बदलून टाकले। त्याच्यामध्ये पण कसं आहे ना, याच्यात प्रत्येक टप्प्यावर जर तुम्ही पाहिलं तर मीडिया आणि अपोजिशन यांच्या दबावाखाली सरकार वागत आहे, पोलीस वागत आहेत आणि एखादा निर्णय घेतात आणि तो समोरून त्याला विरोध झाला की लगेच तो बदलून टाकतात। म्हणजे उसवलीपेक्षा फाटली असा शब्द वापरला तर योग्य ठरेल मीडिया आणि अपोजिशनच्या हल्ल्यापुढे। पण त्याचा एक भाग म्हणून ज्या काही चौकशांचे निष्कर्ष या तपास यंत्रणांना मिळालेत, काढलेत त्यांनी, किंवा त्या दृष्टीने चौकशी केली आहे आणि त्याच्यामध्ये काही आणखी धागेदोरे स्पष्ट झाले आहेत, त्यांची हिंमत होत नाहीये, त्यांची हिंमत होत नाहीये की काही जे आणखीन धागेदोरे या सगळ्या प्रकरणात संतोष देशमुख हत्याकांडाच्या संदर्भात त्यांना मिळालेले आहेत त्याच्याबद्दल ते अजिबात अवाक्षर काढत नाहीये। फडणवीसांकडून अपेक्षा नाही माझी की ते बोलतील, याचं कारण शेवटी ते लोकनेता आहे, मुख्यमंत्री आहेत आणि लोकानुनय हा धर्म असतो, राजधर्माचाच एक भाग। त्यामुळे लोकांना काय हवंय ते आपण देतोय अशी भावना निर्माण करणं हे गरजेचं असतं। लोकांचा त्याच्यावर विश्वास किती बसतो, काय बसतो हा वेगळा प्रश्न आहे, पण लोकांना असं वाटलं पाहिजे की आक्रोश काय पब्लिक आउटक्राय असा शब्द म्हणजे मला ज्याने ही आता मी माहिती तुमच्याशी शेअर करतोय ते अर्थातच मला मिळालेली आहे कुठून तरी, तर ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे। धक्कादायकच आहे, पण एक जो पब्लिक आउटक्राय आहे त्याच्यामध्ये कुठेही चुकून आपण अशी चौकशी करतो आहोत असं जरी आपण म्हटलं तरी पब्लिक लगेच पक्षपाताचा आरोप करेल, अन्यायाचा आरोप करेल
आमच्यावरच अत्याचारांवर आमच्याच या मुद्द्यांची चौकशी कशी, असं म्हणून प्रक्षोभ वाढेल लोकांमध्ये. त्यामुळे त्या गोष्टींची चर्चा केली जात नाही. चर्चा केली जाते म्हणजे ती माहितीच पोलीस देत नाहीत लोकांना. पोलीस पारदर्शक नाहीच आहे. ते पोलीस हे अंजली दमानिया त्यांची DIG असावी अशा पद्धतीने तेवढ्याच बातम्या लीक करतायत, बाकी नाही करत आहेत. त्यांना चौकशीमध्ये आणखी काही मुद्दे आहेत ते लीक होत नाही आहेत. का करत नाही आहेत त्यांच्याकडे, पण सरकारचीच त्यांना अशी इन्स्ट्रक्शन आहे. आता सरकारची म्हटलं म्हणजे तुम्ही म्हणाल सरकार म्हणजे काय हो, कोण या तपास यंत्रणांचे सूत्रधार कोणीतरी तेच ना. तुम्ही कशाला सरकार असं आडपाडद्याने म्हणताय? अनिल थत्यात ना, तुम्ही सांगा ना. गृह खात्याने एवढं तर म्हणा, तेवढं तर सांगाल की नाही की गृह खात्याच्याकडून आलेल्या सक्त सूचनांप्रमाणे ज्या गोष्टींमध्ये लोकांना आक्षेप घ्यावा लागेल, घेतील म्हणजे ते, कारण एक जनमानस आहे, आता लोकमानस आहे, एक जनभावना आहे, एक जनप्रक्षोभ आहे, जनक्षोभ आहे. तर त्या पार्श्वभूमीवर या चौकशा आपण करतोय आणि याचे काही निष्कर्ष आपल्या हातात आलेत आणि ते प्रतिकूल आहेत. कोणाला? संतोष देशमुखांना. असं सरकारच्या गृह खात्याच्या संकल्पनेत बसत नाही आत्ताच्या ह्याच्यात. आत्ता आगीत तेल नाही ओतायचं आहे, पाणी ओतायचं आहे, हे सगळं शांत आहे. आपण हो करतो. आता मग तुम्हाला हे कळत आहे का की अंजली दमानिया तिकडे त्या नामदेव शास्त्रींना जाऊन निवेदन देणार आणि पुरावे देणार. नामदेव शास्त्री CBI आहे का, CID आहे का, SIT आहे का, न्यायालय आहे का, कोण आहे? त्याची काय अथॉरिटी आहे? तो एक धर्मगुरू आहे. तर तो धर्मगुरू म्हणून हा त्याचा शिष्य आहे म्हणून त्याला भेटायला गेलाय समजू शकतो. पण त्याला जे वाटलं तर तो, आता कसं आहे ना की मी जे काही सांगणार आहे तुम्हाला त्यातलं एक रहस्य मला जसं कळतं तसं आणखीन पण लोकांना कळणारच ना. आय मे बी द लास्ट पर्सन इन द लिमिटेड सर्कल टू नो दिस. तर त्याला जे मला माहिती आहे ते त्यालाही माहिती असं मला वाटतं बरं का. तो अर्ध सत्य बोललाय, अजून एक सत्य तो बोलला नाही, बोलले नाहीत म्हणून आपण नामदेव शास्त्री आहेत ते असं म्हणाले की हे दुसऱ्या दिवशी मीडिया त्यांच्यावर तुटून पडल्यावर थोडं त्यांनी डिफेन्सिव्ह गेले. ते आधीची भूमिका त्यांनी बदलली नाही. पेपरवाल्यांनी ती असं म्हटलं की त्यांनी भूमिका बदलली आणि देशमुख कुटुंबाच्या मागे ते उभे राहिले. ते तसं देशमुख कुटुंबियांच्या मागे जाऊन उभं राहणं हा विषयच नव्हता. देशमुख कुटुंबियांनी त्यांचं गाऱ्हाणं काय ते सांगितलं, त्याच्यावर ते म्हणाले आहे आम्ही तुमच्या मागे खर्च करू, आम्ही पाहिजे तुमच्या शिक्षणाचा याचा त्याचा. ठीक आहे, त्यांना लाखो करोडो रुपये द्यायला तयार आहेत लोक आता सहानुभूतीमुळे. त्यांना पैसे हा विषय नाही आहे. त्यांना हा विषय एका विशिष्ट पद्धतीने मार्गी लागायला हवा आहे. त्यामुळे आणि खरोखरच प्रेझेंटेशन ज्याला आपण म्हणतो त्याच्या मुद्द्यांचं ते मनोज जरांगेनं करता. मनोज जरांगे विषय निघाला म्हणून मी जाता आता तुमच्याकडे एक नोंद करतो की याला आता OBC वर्सेस मराठा असं वळण आणण्याची तक्रार जोरात होते. ते नामदेव शास्त्रींनी पण बोलता बोलता म्हटलं की याला असं वळण देत आहेत ते चुकीचं आहे वगैरे, बंजारा विरुद्ध मराठा असं वगैरे ते चुकीचं आहे वगैरे असं. तर मला जाणकारांनी असं सांगितलं की याच्यात मनोज जरांगे जर आले नसते, ह्याच्यात कुठेतरी एक आपल्यावर फोकस येईल या कल्पनेनी, आणि तो मराठा आहे या भावनेनी, आणि आपण मराठा कॉज घेतलाय तर मग हे कॉज आपल्याला खूपच महत्त्व मिळवून देईल. म्हणजे काही काळ तर मध्ये असं झालं होतं की संतोष देशमुखांची हत्या पडली होती बाजूला आणि मनोज जरांगेच फोकस झाले होते. ते काय बोलतात त्याच्यावर हेच फोकस होतं, ते जाऊन बसत होते, हे करतोय. म्हणजे ते जवळजवळ काय म्हणतात त्याला तिथे केंद्रस्थानी आले होते. पण त्याच्यामुळे हा वाद जो आहे, जो आधी जातीतला नव्हता तो 2 प्रवृत्तीतला होता म्हणायला मी तयार आहे. 2 प्रवृत्तीतला होता किंवा एकाच प्रकारच्या मिशनमधल्या कमिशनच्या संदर्भात 2 दलालांमधला हा वाद होता. अशा तऱ्हेचं ही नॅरेटिव्ह त्याच्यात आहे. पण त्याला मराठा आणि OBC असं वादाचं स्वरूप आलं मुंडेंच्या मुंडेंना टार्गेट करण्यामुळे. आणि त्याचं अर्थातच श्रेय अपश्रेय काय म्हणाल ते मनोज जरांगे जर गेले नसते, हा मराठा विरुद्ध
ओबीसी असा वाद झाला नसता, बंजारा असा पण झाला नसता, आणि समाज म्हणून दोन समाज एकमेकाला या मुद्द्यावर भिडले नसते. पण आता मनोज जरांगेंना काही कोणी सांगू शकत नाही की बा तुम्ही गेल्यामुळे नुकसान होईल त्या कॉजचं, तुम्हाला न्याय हवा आहे ना, तर तो मग न्याय यंत्रणावर विश्वास ठेवा ना. तुम्ही तुमचा कोणावरच विश्वास नाही आणि तरी त्याच यंत्रणांकडे दाद मागता दरवेळेला, विषय कोणताही असो, हे नाही चालणार. तर नामदेव शास्त्रींना त्यांनी म्हटलं की मराठा आणि बंजारी असा हा वाद करणं चुकीचं आहे. बरोबर आहे तो मुद्दा. त्यांनी सांगितलं की धनंजय डिमॉरलाइज झाला होता म्हणून मी त्याला थोडंसं एक मानसिक आधार दिला. अहो ते आपले वेगवेगळे हल्ल्याबिल्ल्यामध्ये पकडले जातात लोक, तर त्यांनासुद्धा मनोरुग्णालयामध्ये दाखल केलं जातं की कुठल्या मानसिक अवस्थेत त्यांनी हे असं कृत्य केलं. अघोरी असतं ते, खुनासारखं कृत्य असतं. अनेकदा हे सुद्धा दावा करतात आरोपीचे वकील की त्याची मानसिक अवस्था ठीक नव्हती, मग तो मानसोपचार घेतच होता आधीपासून. आत्ता अलीकडे आईने मुलांना मारल्याच्या काही कथाला आल्या, त्याच्यामध्ये तिच्या आईच्या उपचारांचा इतिहास दिला गेला, केवळ तिची मानसशास्त्रीय तपासणी करून ती मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे अशा तऱ्हेपर्यंत हे आले. तर त्यावेळेला त्याला समुपदेशन सरकारी यंत्रणा करतात त्या माणसाला सावरण्याकरता. त्यामुळे ह्या नामदेव शास्त्रींनी जे केलं त्याला नीट शब्द त्यांना वापरता नाही आला. त्यांनी समुपदेशन केलं त्याचं. त्याला ठीक आहे ना, आता फडणवीसांनी जर त्याला क्लीन चिट दिलेली आहे ना, मी सांगितलं ना कालच्या व्हिडिओत तुम्हाला की फडणवीसांची क्लीन चिट आहे म्हणून त्याचा राजीनामा ते घेत नाही आहेत. त्यांच्या मते ह्याचे तुमच्या धनंजय मुंडेचे आणि वाल्मिक कराडचे आर्थिक व्यवहार होते, पण आर्थिक व्यवहार होते म्हणून या खून खटल्यामध्ये धनंजयचा राजीनामा हे लॉजिक नाही असं फडणवीसांचं मत आहे. ते अप्रत्यक्षपणे सांगतात आणि कृतीने दाखवतात की त्याचा राजीनामा ते घेत नाही. अशी पण चर्चा त्या गोटात झालेली आहे की राज ठाकरेंवर ज्यावेळेला रमेश किणी प्रकरणामध्ये खोऱ्याचा कटात सहभागी असल्याचा आरोप झाला, त्याला 2 वर्ष लागली सीबीआयकडून क्लीन चिट मिळायला. 2 वर्ष त्या आरोपीच्याच पिंजऱ्यात उभे होते आणि पुष्पा भावेपासून सगळे हे करत होते. ते या 2 वर्षामध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, राज ठाकरे हे शिवसेनेचे नेते होते. तर मग त्यावेळेला एकाने तरी अशी मागणी केली का की राज ठाकरे हे दोषी आहेत आणि त्यांना सरकार वाचवत आहे, तर मुख्यमंत्री मनोहर जोशींनीच राजीनामा दिला पाहिजे. याचं कारण मनोहर जोशी आणि राज ठाकरे जे आरोपी आहेत रमेश किणी प्रकरणात, त्यांचे आर्थिक संबंध आहेत, ते पार्टनर आहेत. कोहिनूर स्क्वेअर नावाची जी 50-55 मधली बिल्डिंग उभी राहते त्याच्यात पार्टनर आहेत दोघं आर्थिक. सिद्ध काय झालेली गोष्ट होती की राज ठाकरे आणि मनोहर जोशी पार्टनर होते की नाही? होते. कशात होते? आर्थिक संबंधात होते. रमेश किणी मर्डरमध्ये थोडेच मनोहर जोशी होते, आर्थिक संबंध होते ना, राज ठाकरेंचे ते पार्टनर होते. शरद पवार त्यांच्यावर दाऊदचा आरोप होत असताना किंवा असे आरोप या बॉम्बस्फोटापासून सगळ्या संदर्भामध्ये, दाऊदच्या संदर्भामध्ये, ते नितीन गडकरींचे पार्टनर होते बिझनेस. पण म्हणून नितीन गडकरींनी दाऊदचा संबंध शरद पवारांशी असं लॉजिक मांडून राजीनामा नितीन गडकरींचा नाही मागितला. त्यावेळेला लोकांनी अशी भूमिका घेतली की राज ठाकरे यांचे आर्थिक संबंध मनोहर जोशीशी आहेत म्हणून रमेश किणी खून प्रकरणात त्यांचा सहभाग चुकीचा आहे. तसं काही आम्ही मागणी करणार नाही केली. नितीन गडकरींना शिक्षा झाली एक प्रकारे, त्यांचं हे गेलं त्या पूर्तीच्या प्रकरणामध्ये. पण शरद पवारांचे ते व्यावहारिक पार्टनर होते ना, बिझनेस पार्टनर होते की नव्हते? होते. पण मग म्हणून शरद पवारांवर ज्यावेळेला दाऊदशी संबंध जोडला गेला, दाऊदशी, आणि दाऊद म्हणजे बॉम्बस्फोट, हो की नाही? तर त्यावेळेला शरद पवारांशी संबंध आला तुमचा म्हणून तुम्ही राजीनामा द्या असं नितीन गडकरींना कोणी म्हणालं नाही. तोच न्याय मग धनंजय मुंडेंचा माणूस ज्याच्याशी त्यांचे आर्थिक संबंध आहेत त्याचे 1000 नाही 25,000 पुरावे तुम्ही देऊ शकता ना तुम्ही. ऑफिशियल ॲग्रीमेंट्स असणार, बँक अकाउंट्स असणार, जॉईन कंपन्यांमध्ये डायरेक्टरशिप असणार, पार्टनरशिप असणार. आता मंत्री झाल्यानंतर त्यातले काही सोडले असतील तरी पण त्यांचेच दुसरे नातेवाईक रिप्लेस केले असतील ना, करतातच ना. मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्या संस्थांचा राजीनामा देतात, त्यांची पोरच तिथे बसतात किंवा भाऊ बसतात, बहिणी बसतात, काय घरातलेच बसतात. तर आता धनंजय मुंडेच्या संदर्भात जे
बोलत नाहीयेत पण कुजबुजतात. त्याच्यामध्ये हा मुद्दा येतोय ना की रमेश किणी प्रकरणात राज ठाकरे आरोपी आणि त्याचे आर्थिक पार्टनर मनोहर जोशी आहेत, तर मनोहर जोशींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे असं नाही कोणी म्हणावं. नितीन गडकरींनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे कारण बॉम्बस्फोटाशी संबंधित आरोप शरद पवारांवर होत आहेत. तेही सिद्ध व्हायला कोर्टात वेळ लागणारच असतो, पण ते तो आणखीनच विषय आहे. कोर्टात काय सिद्ध होतं आणि काय नाही तो नाही घेतलाय आपण. पण त्यावेळेला गडकरींचा कोणी राजीनामा नाही मागितला की दाऊदशी संबंधित असे शरद पवारांचे तुम्ही फिनान्शियल पार्टनर आहात कुठे कुठे कंपन्यांमध्ये आहात होतात हे होतात. तसंच धनंजयच्या संदर्भात हा मुद्दा मांडला जातोय. आता तो मीडिया आता मॅनेज्ड आहे त्यामुळे तो नाही मांडत आहे कोणी. का मांडतायत कोणाला मला माहिती नाही. मी पाहिलं तिथे तर मला काही दिसलं नाही कुठे. पण आर्थिक संबंध असणं, पार्टनरशिप असणं, खूपच अशी 100 उदाहरणं दाखवता येतील. आत्ता इव्हन झिशान सिद्दीकीनी पण नाव घेतलं ना की हे बिल्डर आहेत, त्यांचा अमुक एक भाजप नेत्याशी आर्थिक हितसंबंध आहेत आणि माझ्या वडिलांच्या हातात त्याचा हात असल्याचा मला संशय आहे. पण मग म्हणून त्याचा अरेस्ट, त्याचा राजीनामा असं कुठे झालं नाही ना. कारण तिथे हा दिशान बाबा सिद्दीकी मुसलमान असल्यामुळे प्रेसची पण ॲटिट्यूड वेगळी राहिली. हा बाबा सिद्दीकी जर रामदास काय त्यांचं नाव मला आठवत नाही आहे, एक भाजपचे बांद्र्याला जिथे बाबा सिद्दीकी निवडून आला ना तिथेच बघ रे रामदास, फार पूर्वी 25 वर्षापूर्वी ते आमदार होते भाजपचे. त्यांची हत्या झाली होती आणि ती अशीच गँगस्टर्सनी केली होती सुपारी देऊन. आठवत आहे तुम्हाला? सेम बाबा सिद्दीकीच्या संदर्भात रामदास नायक ना. येस, कुणी त्याचा संदर्भच दिला नाहीये की अरे या मतदारसंघामध्ये रामदास नायक नावाच्या भाजपच्या आमदाराची हत्या झाली होती आणि दाऊद गँगनी केली होती. बघा आमचा फीडबॅक येतोय सारखा. त्या प्रकरणामध्ये केवढी चर्चा झाली होती त्यावेळेला. रामदास नायक त्याला मारला, बरोबर, माझा मित्र होता तो करे. तर त्या प्रकरणामध्ये केवढी चर्चा. हा बाबा सिद्दीकी मुसलमान नसता तर कदाचित हे प्रकरण सरकारने वेगळ्या रीतीने हाताळलं असतं आणि जे आरोप प्रत्यारोपांचं जे सगळं चक्र आहे ते वेगळ्या रीतीने पण फिरलं असतं. शक्यता आहे. आता खून कुणाचा, कुठल्या जातीच्या धर्माच्या माणसाचा, याच्यावर म्हणजे आधी धर्माचा होतं, आता जातीपर्यंत पोहोचलं की कुठल्या. याचं कारण असं आहे की एका दलित तरुणाचा पोलीस कोठडीत, न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला, हो की नाही, बीडला, सूर्यवंशीचा, सोमनाथ सूर्यवंशीचा. ते प्रकरण म्हटलं तर तुम्हीच म्हणताय ना खुनाचं आहे. तर मग या प्रकरणाला जे तूल दिली जाते किंवा त्याच्याबद्दल बोललं जातं ते सोमनाथ सूर्यवंशीच्या बाजूने का नाही असा जन आक्रोश तयार होताना दिसत आम्हाला. असं काय वेगळं आहे? तोही खूनच आहे, उलट तो गंभीर आहे अधिक. हे तर क्रिमिनल्सच आहेत. अरे ते क्रिमिनल्सना आळा घालायला ठेवलेले पोलीस होते ना लज्जा. त्याच्याबद्दल जन आक्रोश आहे का नाही? त्यांच्या समाजात आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते तो प्रश्न लावायचा प्रयत्न करतात, पण त्याच्यातून ज्या पद्धतीने संतोष देशमुख 10 पैकी 9 बातम्या खातो ते हत्याकांड, तसं सोमनाथ सूर्यवंशीला न्याय नाही मिळत ना. म्हणजे परत धर्माने नाही, नुसत्या जातीने पण फरक पडतोय नाही का. कारण सोमनाथ सूर्यवंशीच्या मागे ज्या पद्धतीने आंबेडकर, रामदास आठवले ते तर बोलले पण नाही या विषयावर. आणि उभं राहायला पाहिजे होतं, नाही राहिले. एनिवे, आता परत इकडे येतोय मी की आर्थिक हितसंबंध वाल्मिक कराडशी तुमच्या धनंजय मुंडेचे आहेत की नाही याचं पुरावे कसले देत आहे? ते जाहीर गोष्ट आहे. रजिस्टर्ड डॉक्युमेंट्स आहेत ना सगळे, ते तुम्ही देऊन काय करणार आहात? आणि ते नामदेव शास्त्रीपासून जो भेटेल त्याला तुम्ही देता. कुणी बोलला की त्याला हां घे, आता उद्या माझ्याकडे पण घेऊन येतील अंजली दमानिया, हे बघा हे कागदपत्र आहेत. मी काय करणार? पोलिसांना द्या ना तुम्ही, CIDला द्या, CBIला द्या, SITला द्या, त्यांना द्या. नामदेव शास्त्रींना देऊन नामदेव शास्त्री काय करणार? ते ठेवून देणार तिथे बाजूला. हां ठीक आहे, माझी भूमिका अपराध्यांना फाशी दिली पाहिजे अशीच आहे. आता याच्यातला परत वेगळा भाग लक्षात घ्या की धनंजय मुंडे पण तेच म्हणतो ना. धनंजय काय म्हणतोय? फडणवीस काय म्हणतात? अपराध्यांना फाशी झाली पाहिजे. ही तुमची काय म्हणते दमानिया? अपराध्यांना फाशी झाली पाहिजे.
पण ती त्याच्या पुढे जाऊन म्हणते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. त्यांचा संबंध आहे का नाही, तर त्यांचे आर्थिक संबंध मी सिद्ध करते, त्यांचे फोटो दाखवते. फोटोला तर आता मी कालच बोललो, 50 लोकांबरोबर नाही 500 लोकांबरोबर, मोठ्या नेत्यांबरोबर त्याचे फोटो असतील महाराष्ट्राचा, कुठलाही नेता बाकी नसेल. आता संजयने सांगितलं की उद्धवकडे धनंजय मुंडे काहीतरी आले होते मागे, तर ते हा वाल्मिक करार बरोबरच होता त्यांच्या, आणि उद्धव बरोबर पण फोटो आहेत त्याचे. तर तो वेगळा मुद्दा. आर्थिक हितसंबंध मी मगाशी सांगितलं की हा जेव्हा आरोपी होता राज, तेव्हा मनोहर जोशींची त्याची पार्टनरशिप होती कोहिनूर स्क्वेअरमध्ये. गडकरींची आणि शरद पवारांवर जेव्हा दाऊदचे आरोप होत होते तेव्हा त्यांची पार्टनरशिप होती. आर्थिक हितसंबंध हा निकष आणि खुनाशी त्याचा जोडता येत नाही, जो प्रयत्न अंजली दमानिया करू पाहतायत आणि राजीनामा मागतायत, जो फडणवीसांना मान्य नाही. मी असं विधान करतो याचं कारण फडणवीसांना जर मान्य असतं तर त्यांनी राजीनामा घेतला असता. त्याला चॉईस आहे. धनंजय मुंडे 5 वेळा म्हणाला आहे की मी राजीनामा देतो, सांगा तुम्ही मला. त्यांनी एक वाक्य टाकलंय की तुम्ही सांगा मला की राजीनामा दे, मी देतो. नाही तर माझा राजीनामा असा पण फॉर्मल पडलाच आहे यांच्याकडे. पण मग ते घेत नाहीत. याचं कारण मी काल तुम्हाला सांगितलं की आर्थिक पार्टनरशिप आणि मर्डरशी संबंध असं धनंजयचा येत नाही आहे. फडणवीसांची खात्री आहे. आणि आता लोकाग्रहास्तव लोकांच्या दबावाखाली वगैरे घेण्याचे दिवस गेले. पूर्वीच्या काळी असं करत होते, पण आता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये देखील आहेत लोक काही, त्यांची नावं घेऊन एक वेगळा फाटा फोडत नाही मला. तर नामदेव शास्त्रींनी काय केलं माहिती आहे, काल ते बोलताना त्यांनी जो एक मुद्दा पोलिसांनी आत्तापर्यंत माहिती असून त्याच्याबद्दल चौकशी झाली असून त्याचे तपशील सगळे असून डिक्लेअर केला नव्हता, याचं कारण आगीत तेल ओतलं गेलं असतं. बरोबर आहे, पोलिसांना मी दोष देणार नाही. आधीच तुमच्यावर पक्षपाताचा आरोप होतोय, त्याच्यामध्ये जर तुम्ही ही पण माहिती दिलीत सगळी तपशीलवार की संतोष देशमुखच्या लोकांनी हे वाल्मिक कराडचे म्हणा तुम्ही, किंवा ते जे गुन्हेगार गेले होते ते वाल्मिक कराडचे लोक होते, ते जे गेले होते त्यांना त्या कंपनीच्या गेटवर मारहाण झाली, त्याचे जे तपशील आहेत, ज्याच्या संदर्भात नामदेव शास्त्री असं म्हणाले की त्याची रिॲक्शन ॲक्शन होऊन त्या लोकांना प्रथम याच्या संतोष देशमुखच्या लोकांनी मारलं, त्याच्यातून त्यांनी याला मारलं. नामदेव शास्त्री तो काही पॉलिटिशियन नाही आहे, त्यामुळे फडणवीस वगैरे जशी सांभाळून स्टेटमेंट करतात की अपराध्याला फाशी होईल आणि तो अपराधी धनंजय नाही, हे इनडायरेक्टली क्लिअरही करून टाकतात. तसं नाही, तर ते बोलताना चुकून बोलून गेले की त्यांना मारलं त्याचं काय, त्याची चौकशी झाली का? झाली ना, मला माहिती आहे ना. आणि मला माहिती म्हणजे सगळ्यांना प्रमुख लोकांना माहिती असायला पाहिजे, माझ्यापर्यंत माहिती पोहोचते. त्याची चौकशी झाली आहे, त्याचे तपशील आहेत. पोलिसांच्या पिछवाड्यात दम नाही आहे सांगायचं लोक क्षोभ उसळेल म्हणून. लोक म्हणतील हे काय, त्यांना एवढे निर्घुणतेने मारलं आणि तुम्ही त्यांच्या लोकांनी कसं मारलं बेदम त्या लोकांना, ह्याचे तपशील कसले देतात ते नाही सांगायचे तुम्ही, असं लोक म्हणतील ना. म्हणणारच, का नाही म्हणणार. बरं, दुसरा एक मुद्दा आता परवा एका मंत्र्यांनी मला विचारला. तो म्हणाला की संतोष देशमुख प्रकरणाला हे जे आत्ता वळण लागलं आहे, तो म्हणाला नुसतं खून ही जर गोष्ट असती तर एवढ्यात 5 सरपंचांचे खून झाले. आणि असेच गावात एकाचा वाळू प्रकरणात झाला, एकाचा काहीतरी गोडाऊन्सच्या ग्रुप गोडाऊन्समध्ये काहीतरी झाला, एकाचा सहकारी काहीतरी सोसायटीमधल्या भ्रष्टाचाराच्या वाटणीवरून झाला वगैरे. 5 जणांचे 6 सरपंचांचे खून झाले. तर त्यामुळे खून आणि सरपंच याच्यावर हे वादळ एवढं नाही. ज्या पद्धतीने तुकडे तुकडे करून त्यांनी त्याचे हालहाल करून मारलं, त्या मुद्द्यामुळे याला एवढी तीव्रता आली. नुसताच हा खून असता तर कदाचित असंख्य खून होतात महाराष्ट्रामध्ये, रोज 50 खून होत असतील. ते 50 खूनचं काही असा जनआक्रोश तयार होत नाही, मीडियामध्ये येत नाही, अंजली दमानिया त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. पण मग हा खूप तुकडे करून मारला, हालहाल करून मारला ज्या पद्धतीने, अत्यंत म्हणजे काय नाही, जनावरापेक्षा वाईट. हिंस्त्र जनावर सुद्धा असे तुकडे करणार नाही, इतक्या पद्धतीने मारला. त्याचा आक्रोश हा जास्त आहे. कारण ते पण देशमुख कुटुंबीय पण परत परत सांगतायत की हा खून नाही आहे नुसता, ज्या पद्धतीने तुकडे करून मारलं त्याला, जिवंत असताना त्याचे तुकडे केले, तो भीषण प्रकार आहे. आणि त्या भीषणतेमुळे हे प्रकरण अधिक गंभीर झालं आहे. नुसतं खून या कॅटेगरीत ते जात नाही, ज्या पद्धतीने केला त्याच्यामुळे याचं गांभीर्य वाढलं आहे. हा एक मुद्दा त्यांनी सांगितला की ते म्हणे हा मुद्दा का वाढला आहे, नेहमीचं खून हा प्रकरण नाही आहे, ज्या पद्धतीने, आणि त्याची वर्णनं लीक पोलिसांनीच केली. पोलिसांना आधी कल्पना नाही आली की आपण एक एक डिटेल जी देतोय ती सगळी उद्या फिरणार आहे. ते झालं ना, बदल्या झाल्याच त्या सगळ्यांच्या वगैरे.
पोस्टमॉर्टम करणाऱ्यांवरही डाऊट घेतले गेले. पण त्याच्यामुळे गांभीर्य वाटलं. पण हे पटकन नामदेव शास्त्री बोलून गेले की त्यांच्या लोकांनी आधी पहिला हल्ला चढवला, प्रतिक्रियेतून हे झालं वगैरे वगैरे. त्याच्यावर केवढं काहूर उठलंय बघा. म्हणजे पोलिसांनी जे केलं ते मी म्हणतो बरोबर आहे. समजा संतोष देशमुखाच्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला असला आणि मारपीट केली असली त्यांना, तरी काही गरज नव्हती. ज्या पद्धतीने संतोष देशमुखांना मारलं त्या लोकांनी, म्हणजे त्यांच्या दुसऱ्या सहकाऱ्यांनी, ते लक्षात घेता तो पशुत्वच आहे ना, निखळ पशुत्व आहे. अरे हिंस्र जनावर पण एवढा हे करत नाहीत. त्यामुळे नामदेव शास्त्री बोलले ते असं रिॲक्शनात्मक आहे वगैरे, हे कागदोपत्रीचं सत्य आहे. आता आरोपीचे वकील मांडणार कोर्टात, मांडणार आहेत, त्यांचे वकील मांडणार आहेत. त्यांचे वकील काय काय युक्तिवाद करणार आहेत याचे काही तपशील आहेत माझ्याकडे. मी कुठल्या तरी एका व्हिडिओत तुम्हाला सांगेन, म्हणजे काय बचाव पक्ष घेणार आहे. पण दुसरा एक मुद्दा त्याच्यामध्ये जो आहे तो नामदेव शास्त्रींना माहिती आहे पण ते बोलले नाहीत. पोलिसांना माहिती आहे, त्यांनी अजून क्लिअर केलेलं नाही, तो लोकांसमोर आणला नाही. जे चौकशी करतायत ना त्या सगळ्या यंत्रणांना तो माहिती आहे, पण त्याची चर्चा झाली नाही. ती चर्चा व्हायला पाहिजे होती. याचं कारण असं आहे की एक नॅरेटिव्ह पोलिसांनी थोडंसं त्याच्यामध्ये चौकशी केलेली आहे आणि त्या चौकशीचे काही निष्कर्ष आहे. पोलिसांनी ते जाहीर करायला पाहिजे. हे संतोष देशमुखांची हत्या निषेधार्थ, त्यांनी केली, त्यांना फाशी अगदी 100%. परवा कोणीतरी म्हणाला हाल हाल करून मारा, मी सहमत आहे. फाशी द्या, हाल हाल करून मारा, काही जे तुमच्या कायद्यात बसेल तसं मारा त्यांना. त्यामुळे हे मी सांगतोय त्याचा अर्थ काहीतरी संतोष देशमुखांच्या हत्यारांना वाचवण्यासाठी सांगतोय असं नाही. पण एकदा सत्य उजेडात आणत असाल तर 100% आणा. सोयीचं सत्य नका आणू. गैरसोयीचं असलं तरी ते सत्य असेल तर सांगा. एक मुद्दा सारखा उपस्थित केला जातोय, जो पोलिसांनी तपास केलेला आहे, की कंपनीच्या बाजूने कंपनीला खंडणी मागू नये किंवा कमी करावी यासाठी या टोळीबरोबर, आपण त्याला वाल्मिक कराडची टोळी म्हणूया, ठीक आहे म्हणूया. कोर्टात काय परत ते मर्डरशी त्याचा संबंध लागतो का खंडणीशी लागतो ते बघूया. पण खंडणीपुरतं जरी विचार केला तरी वाल्मिक कराड खंडणी मागत होता हे सत्य आहे. त्या खंडणी प्रकरणामध्ये संतोष देशमुख कंपनीच्या वतीने मध्यस्थी करत होते असा पोलिस रिपोर्ट आहे. कंपनीने स्वतः हे कबूल केलेलं आहे की ते आमच्या वतीने त्यांच्याशी वाटाघाटी करत होते. वाटाघाटी करत होते म्हणजे काय करत होते? कमी करून द्यायला सांगत होते. संतोष देशमुखांच्या सरपंच या भूमिकेमध्ये कुणाची तरी खंडणी मागण्याला विरोध करणं हे समजू शकतो आपण, पण ती खंडणी करून कमी जास्त करण्याची या वाटाघाटीत सहभागी होणं, बघा ना आधीचे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला त्याच्यात ते वैर दिसत नाही ना, समजूतदारपणा दिसतो, एकमेकाशी काहीतरी निगोशिएशन चालले असं वाटतं. मग कंपनीने त्यांना काय असं त्याच्यात इन्व्हॉल्व केलं असेल की ज्यामुळे ते कंपनीची खंडणी कमी व्हावी असं वाटतं. आता मुंबईमध्ये हा धंदा जोरात चालतो, खंडण्या कमी करून देणं वगैरे. पण मग 5 कोटीची खंडणी समजा मागितली असेल, मुंबईत मी अनेक मोठ्या नेत्यांचं बघितलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो, नाव घेतली तर तुम्ही वेडेवाल की हां यांचं नाव घेतलंस तू, म्हणून आता घेत नाही, मला वळण नको लागायला. पण 5 कोटीची खंडणी 2 कोटीवर आणून द्यायची, त्या गँगला सांगायचं की 3 कोटी मागा आणि नंतर 1 कोटी स्वतःला घ्यायचे. हे सर्रास चाललेलं आहे. त्याला वाटतं की 5 चे 3 केले 2 कोटी वाचले. 1 कोटी हा लीडर घेतो. लीडरची नावं मी सांगू शकतो. या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांनी लक्ष घालायची गरज नव्हती असं मला वाटतं. आणि खंडणी संदर्भामध्ये त्यांनी जी कंपनीच्या लोकांनी जे पोलीस कंप्लेंटमध्ये सुद्धा घोळ घातलेले आहेत ना, ते पण आले पाहिजेत उजेडात. त्याच्या पण तारीखवार नोंदी आणि त्या कंपनीचा फॉलोअप कसा होता. म्हणजे एकीकडे फॉर्मल तुम्ही कंप्लेंट नंतर नोंदवता, केव्हा जेव्हा या प्रकरणाला इतकं गंभीर वळण लागेपर्यंत कंपनीला कल्पनाच नव्हती की असं काहीतरी गंभीर वळणावर जाणार आहे, अशा निर्घुण पद्धतीने हत्या होणार आहे. त्यामुळे ते वेगळ्या भूमिकेत होते, ते बार्गेनच्या भूमिकेत होते, हे ब्लॅकमेलच्या होते. खरं आहे, हा जो वाल्मिक कराड आहे त्याची जी गँग खंडणीमध्ये होती, मी त्याला खंडणीमध्ये सीधा मी सांगतो की त्याला शिक्षा होणार आहे, त्याच्यात बार्गेन चालू होती.
आणि कंपनी त्यांना 50 लाखाचा एक उल्लेख आला आणि परत तो कधी आला नाही बघा. आणि त्याच्यावरून इनिशियली काही सुरुवात झाली त्या भांडणाला, असाही एक उल्लेख आला, परत आला नाही. त्याचं कारण पोलीस तयार नाही येतात अंगावर पब्लिकला घ्यायला, लोकांना घ्यायला. आणि अर्थात वरतूनही इन्स्ट्रक्शन आहे त्यांना की अशी कुठलीही भूमिका किंवा पुरावा किंवा असं सूचित करू नका की याच्यामध्ये या खंडणी प्रकरणामध्ये जे हुतात्मा झाले आहेत, आय कॉल हिम हुतात्मा, मी असं अजिबात म्हणणार नाही की ते मध्यस्थी करत होते म्हणून. हा म्हणजे कागदोपत्री ते आहे की ते खंडणी कमी करून देण्याचा कंपनीची बाजू घेऊन त्यांच्याशी हे करत होते. म्हणजे ते कंपनीचे एक प्रकारे वकिली करत होते, एक प्रकारे कंपनीची बाजू घेऊन यांच्याशी संघर्ष घेत होते. त्याची ही परिणती आहे, कारण अमाऊंट मोठी होती, स्टेक मोठे होते. पण हाही मुद्दा आला नाही. जसा नामदेव शास्त्रींनी सांगितलं की हल्ला आधी केला, तसं हे ती खंडणी कमी करून देण्याच्या प्रयत्नात होते. त्याच्यातून वाद होत होते आणि त्या वादाचं रूपांतर ॲक्शन रिॲक्शनमध्ये झालं असं नामदेव शास्त्री म्हणाले. तर मला असं वाटतं की संतोष देशमुख यांनी या प्रकरणात कंपनी आणि ते खंडणीखोर आणि पोलीस, कंपनीच्या पिछवाड्यात दम असेल तर त्यांनी पोलिसांना तक्रार करावी. नाही पोलिसांनी त्याची दखल घेतली तर कमिशनर नाही तर जिल्हा पोलीस प्रमुखाकडे जावं, गृहमंत्र्यांकडे जावं, पेपरमध्ये मीडिया कॉन्फरन्स घेऊन वाचा फोडावी. पण त्यांनी पण, मी तर कंपनीला दोष देईन, संतोषला देणारच नाही. संतोष देशमुखांना, हुतात्मा संतोष देशमुखांना मी देणार नाही. त्यांनी का घातलं त्यांना मध्ये मध्यस्थीला की आम्हाला खंडणी कमी करून द्या? का गोवलं त्यांना त्याच्यामध्ये? त्या माणसाच्या चारित्र्याबद्दल मी शंका घेत नाहीये की तो त्या खंडणीत कुठेतरी मध्ये कमिशन खाणार होता वगैरे, असं अजिबात नाही. तो चांगल्या भावनेने, भाऊ आपल्या गावातला उद्योग आहे, त्यांना खंडणी मागतायत तर कशाला खंडणी मागतात या भावनेने गेलेलं असेल. पण हे हत्या झाली नसती तर आणखीन एक वेगळं कांड होतं, ते दपूनच राहिलं असतं की नाही. हे हत्येमुळे खंडणी वगैरेच्या डिटेल आले, नाही तर पोलिसांकडे तक्रारीचं पण काय कंपनी फार हे नव्हती, कंपनी सेटलमेंटच्या मागे होती. त्या सेटलमेंटसाठी यांचा बळी गेला. याला कंपनी पण जबाबदार आहे, ज्यांनी त्यांना मध्ये घातलं खंडणी प्रकरणात. कंपनीवर पण दोषारोप पत्र दाखल झालं पाहिजे असं माझं मत आहे याच्यात. एनिवे, माझं म्हणणं असं आहे की संतोष देशमुख हे अत्यंत काय म्हणतात त्याला निर्दयपणाने, निघृणपणे, पाशवी पद्धतीने त्यांची जी हत्या झाली त्याचा प्रत्येकाने निषेधच केला पाहिजे आणि फाशीच दिली गेली पाहिजे. वाल्मिक कराडचा पण त्याच्यामध्ये जर हे सिद्ध करता आला पोलिसांना, अजून नाही येते तो, तर खंडणी पलीकडे याच्यातही त्याला गोवून तिथे ते बाकीच्यांना जे काय होईल, फाशी होईल, हे होईल, ते यालाही झालं पाहिजे. आर्थिक संबंधाच्या संदर्भामध्ये त्याची पार्टनरशिप कोणाकोणाशी होती त्या सगळ्यांनाच पकडायचं म्हटलं तर मग असं आहे की अजितदादांवर एवढे छापे पडले, ते आरोपी होते ना ते, मग त्यांना उपमुख्यमंत्री कसं केलं? आणि त्यांचा राजीनामा काही त्याच्याकरता घेतला गेला नाही ना. 48 तासात ते पक्षातच आले ना आणि उपमुख्यमंत्री झाले. मग 70,000 कोटीचं प्रकरण जे होतं तर आर्थिक गैरव्यवहार होता का नाही? गैरव्यवहार आर्थिक हा खंडणीपासून तर ते काळ्या पैशापर्यंत सगळीकडे असतो ना. एकाला एक न्याय नाही ना. अजितदादा तरी कुठल्या तोंडाने धनूला सांगणार आहेत की तू राजीनामा दे, आर्थिक गैरव्यवहारात तू त्याचा पार्टनर होतास? ते स्वतः कुठे कुठे पार्टनर आहेत. येत आहेत ना भानगडी, सगळ्यांच्याच येत आहेत. हां, रोहितच्या संदर्भात पण आलं नाही का? आलं ना. एनिवे, तो विषय नाही इथे. पण फाशी हीच एकमेव सजा इतक्या निर्दय अशा खुनाला, आणि ती दिलीच गेली पाहिजे. पण संतोष देशमुख यांचा बळी हा कंपनी आणि खंडणीखोर यांच्या वादात गेला. त्यांनी मध्यस्थी करायला नको होती, त्यांनी मध्यस्थी करायला नको. आणि ते चांगल्या भावनेने केली असेल त्यांनी, किंवा आपल्या गावातली कंपनी आहे, पण त्या मध्यस्थीच्या वादातून झाला का? असं आपण बघतो ना रस्त्याने की दोन माणसं भांडत असतात, तिसरा माणूस भांडण सोडवायला जातो, ते दोघं आपसात भांडणारे जे असतात ते जिवंत राहतात आणि तो भांडण सोडवायला चांगल्या भावनेने गेला, तो मारला जातो, मरतो. माझा एक मित्र असा लोकलमधलं भांडण सोडवायला गेला तर त्याला लोकलमधून ढकलून गेला आणि मेला. रानडे नाव होतं त्याचं. तो दोघांचं भांडण सोडवतात, त्यांना सांगत होता, अरे भांडू नका, गाडी आहे, चालती गाडी आहे, धावती गाडी आहे, पडाल तुम्ही दोघं, इतके मारामारीला धमाकूळ घालताय तुम्ही. तर त्यातल्या एकाने तू का मध्ये पडतो, कोण लागतो तुझा,
असं म्हणून त्याला ढकलून दिलं आणि गाडीखाली मेला तो. काय सांगू तुम्हाला, हे मला प्रकरण आहे ना, त्यातला निर्दयतेचा भाग आहे, फाशी झालीच पाहिजे. पण कंपनीने या संतोष देशमुखांना मध्यस्थी करायला लावून हा सगळा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये त्यांना बळी करून आणलं असंही आहे. त्याची चौकशी झाली आहे खरं म्हणजे. त्यांचाही रोल या सगळ्या ह्याच्यामधला स्पष्ट आहे पोलिसांकडे. पोलिसांनी आता थोडं मोकळेपणाने आणि पारदर्शकपणाने वागायला हवं. त्यांनी सांगायला हवं की नाही, हे असं नाही, असं झालं आहे. होय, ते कंपनीला मागितलेली खंडणी कमी करून देण्याच्या प्रयत्नात होते आणि त्याला कुठलाही वाईट हेतू लावायची गरज नाही. गावातली कंपनीला खंडणी मागू नये कोणी, किंवा ठीक आहे रिझनेबल करा. हल्ली असंच चाललंय हो, मागू नका कोणी म्हणतच नाही. मंत्र्यांकडे जातात लोक ना, की अमुक मला पैसे देत नाहीये, त्याचे माझे पैसे बुडलेत, तुम्ही वसूल करून द्या. तर मंत्र्याला टोपणली सांगतात, साहेब 25% परत मिळाले तर तुम्हाला देऊ, किंवा त्याचे 50 राहिलेले आहेत, त्यांनी 25 दिले तर 5 तुम्हाला देऊ, 10 तुम्हाला देऊ, असं पण सांगतात. हे कॉमन आहे. त्यामुळे लोकांनी जाणं काय हे नाही. किती लोक सांगतात अमक्या मंत्र्याला भेटा, मुख्यमंत्र्यांना भेटा, मग त्यांना सांगा, त्यांना मध्ये घाला. पैसे वसुली हा पोलीस इन्स्पेक्टर आणि कमिशनर यांचा मुख्य व्यवसाय आहे पोलिसांचा हल्ली. याचे राहिलेले पैसे वसूल करून दे, तो विषय वेगळा. आपल्या ह्याच्यामध्ये 3 गोष्टी मी स्पष्ट करतो. एक असं की नामदेव शास्त्रींना असलेली माहिती त्यांनी दिली जी पोलिसांनी द्यायचं टाळलं होतं लोकमताच्या लोकक्षोभाच्या भयाने, की आधी हल्ला यांच्याकडून झाला होता. दुसरी गोष्ट अशी की आर्थिक हितसंबंध आणि याचा भाग नाही. तिसरी गोष्ट अशी की कंपनीने संतोष देशमुख यांचा बळी दिला त्यांना मध्यस्थी करायला सांगून. हे खंडणीखोर आहेत, क्रिमिनल्स आहेत. त्यांच्यामध्ये अशा सज्जन माणसाला का टाकलं त्यांनी? का टाकलं? नको तर टाकायला त्यांनी. कंपनीची पण चूक आहे. ते काय म्हणतात ना, सदोष मनुष्यवत, तसं त्यांच्याकडूनही तो घडलाय. इतक्या सात्विक तात्विक जे काही त्यांची वर्णन येत आहेत, माहिती येते, त्यांचं कुटुंब मी बघतोय, त्यांच्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू बघतोय, तिचा भाबडा चेहरा बघतोय, भावाचं पण निरागसता बघतोय. हे साधी सरळ माणसं आहेत. इतक्या सज्जन माणसाला तुम्ही मध्यस्थी करायला का बोलावलं? तो चांगल्या भावनेने गेला आणि या लोकांना बळी पडला. अशी ही स्थिती दिसते. पण हे पोलिसांनी आता क्लिअर करायला पाहिजे आणि फडणवीसांना त्यांना परवानगी द्यायला पाहिजे की जे जे काय ते सगळं लोकांसमोर ठेवा. लपवालपी नका करू, इकडूनही नका करून तिकडूनही नका करू. एक वेगळा माहिती होती ती तुमच्याशी शेअर करणं आवश्यक होतं. 38 मिनिटं झालं. मला माहीत नाही किती लोक शेवटपर्यंत येणार आहेत हा बघायला. जे येतील त्यांना कळेल की प्रकरण दिसतं सोपं नाही आहे. यात आणखीन धागेदोरे आहेत आणि ते धनंजय मुंडेशी निगडीत नाहीत, परंतु आणखी एका मुंडेशी निगडीत आहेत. कोणाचे? वाल्मिक कराडचे. पण आज त्याच्या संदर्भात मी बोलत नाही, कारण पुरेसं त्याबद्दल बोलावं इतके पुरावे किंवा इतकं सोर्स माझा अजून कन्फर्म नाही झालेला. पण बोलेन मी ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी. मी अंजली दमानी यांचं कौतुक करतो की त्यांनी एक पब्लिक आउटक्राय चॅनलाइज केला, त्याच्यामुळे या गोष्टी इथपर्यंत आल्या. नामदेव शास्त्रींनी त्याला एक मॉरल बूस्टिंग दिलं, त्यात काही गैर नाही. असा शिष्य, असेच हजारो शिष्य येतात ना. अहो, देवाच्या चरणी येतात लोक, ते असं का करतात? मला पापाची क्षमा करूनच करतात ना. त्यामुळे त्यांनाही मी सांगेन की त्यांनी एक गौप्यस्फोट केला, हा दुसरा त्यांना माहिती आहे, त्यांनी करायला पाहिजे होता की यांना कंपनीने बळी घातला संतोष देशमुखांना. तिसरा मी सांगतो त्याप्रमाणे धनंजय मुंडे आज या क्षणापर्यंत आर्थिक व्यवहार त्याचे वाल्मिक कराडशी 100 ने 1000 दाखवू शकाल तुम्ही, पण खून प्रकरणामध्ये त्याला आत घ्यावं असं अजून काहीही एकही पुरावा मिळालेला नाही. आणि याबाबत फडणवीस अजितदादा यांनी व्हेरीफाय करून, मी काल सांगितलं त्याप्रमाणे जज लोकांशी बोलून खात्री करून घेतलेली आहे. आजपर्यंतची स्थिती मी मांडली. उद्या आणखीन काही जर माहिती असेल तर उद्या या विषयावर करेन, नाही तर आणखीन एक गंभीर विषय त्याकडे वळेल. इतका वेळ पेशन्स ठेवून ऐकल्याबद्दल धन्यवाद.